रसिक हो सविनय सादर करीत आहोत गणदर्शना खास रसिकांच्या आदरासाठी गणनाट्य विषय घेऊन आलो आहोत कालकृष्ण भस्मासुरात आहोत याला पुरावा आहे अवंत आणि मार्कंड अध्याय 67 पान नंबर 797 रसिक हो आजपर्यंत अनेक नमनामधून आपण भस्मासूर पाहिले परंतु त्या भस्मासुराचं मूळ नाव काय तो कोणापासून जन्मास आला त्याचा उद्धार कसा झाला त्याने तपश्चर्या कोणाची केली आणि त्याला भस्मासूर नाव कसे मिळाले हे पुढील कथेत सादर केले जाईल आणि रचना हो त्यांच्या पुराव्यापासून त्यांनी सादर केलं त्या कथेचे कथा संकलन आहेत थोर ग्रंथ उपासक कोकण कलारत्न पुरस्कार प्राप्त लोकशाहीर संदीप सावंत आणि ही गणरचना या व्यासपीठावर सादर करत आहोत कालकृष्ण भस्मासूर दैत्यावर कालकृष्ण भस्मासूर दैत्यावर बाळ मी तुला लंकेश्वर तीर्थाची उत्पत्ती व त्याचे महात्म्य सांगतो पूर्वी काळकृष्ण नावाचा एक दैत्य होता त्याचा जन्म एका घोरी मूर्तावर कश्यप ऋषी व त्याची पत्नी द्युती त्याच्या पोटी झाला तो ऋषीपुत्र असल्यामुळे अत्यंत तेजस्वी व बुद्धिमान होता कुमार वय करताच त्याने आपल्या वडिलांना गुरु मानून व त्यांची गुरु आज्ञा घेऊन गंगेच्या काठी शिवशंकराची घोर तपश्चर्या केली शिवशंकराची घोर तपश्चर्या केली ओम नमः शिवाय 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 वर्षा दिवसामागून दिवस महिन्यामागून महिने वर्षामागून वर्ष सलग गेले कालकृष्ण एका पाषाणावर बसून 1000 वर्ष शिवशंकराची घोर तपश्चर्या केली होता शिवशंकराची घोर तपश्चर्या केली होता शिवशंकराच्या अर्धांगिनी पार्वती कालकृष्णा दर्शन देण्यास फिरवू लागली कालकृष्णा दर्शन देण्यास फिरवू लागली भाऊची मजा आहे थोडा स्वामी आपला भक्त काळकृष्ण आपली मनभावी सेवा करत आहे स्वामी आपण त्यांना दर्शन द्या अगं पार्वती तो ऋषीपुत्र आहे त्याला काय होता दिला तर ते लोक म्हणजे हाकांमध्ये येतो स्वामी ते काही असू द्या आपण जर त्यांना दर्शन दिले नाही तर माझे प्राण मी याक्षणी त्यागेन पार्वती असा करू नको तो तिची आज्ञा पाळतो त्याला सर्वनाश होतो अगं पार्वती तू म्हणते त्याप्रमाणे आपण म्हणतो चला ओम नमः शिवाय 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 तुझ्या परमती माऊलीची आज्ञा सगळं जो होईल पाहिजे तो मागून घे हे महादेव शिवशंकरा भोलेश्वरा कश्यप ऋषीपुत्र कालकृष्णाचा अज्ञास प्रणाम शिवशंकरा माझ्या आपल्या निश्चित भक्ती असावी आणि आपण तर जाणत आहात की मी एक ऋषीपुत्र आहे आणि जर का माझ्या वापर प्रसन्न झाला असाल तर मला असं वाटतं की या त्रैलोक्यात ज्याच्या मस्तकी हात ठेवलाय त्याचा तत्काळ भस्म होईल
नारायण नारायण अरे कालकृष्ण बसवतुरा आज अगदी आनंदी राहता दिसत आहे याच्या मागचं कारण समजू शकत नाही नारायण नारायण आनंदाचं कारण एकच की त्या शिवशंकराला प्रसन्न करून त्याच्याकडून असा वर प्राप्त करून घेतला आहे की या त्रैलोक्यात ज्याच्या मस्तकी हात ठेवेल त्याचा मी अजिंक्य झालो मी अमर झालो मला कुणापासून नारायण अरे कालकृष्ण बसवतुरा या देवांवरती विश्वास ठेवणं बरं नाही बघ नारायण नारायण हे नारायण म्हणजे आपल्याला म्हणायचं तरी काय नारायण नारायण अरे कालकृष्ण बसवतुरा हा तुला मिळाल्यावर खरं की मोठा याची मस्ती नको का पाहिला नारायण नारायण हे नारायण म्हणजे या भस्मासुरानं नेमक करायचं तरी काय नारायण नारायण अरे कालकृष्ण बसवतुरा या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने करावी आणि त्याचं पालपोषण विष्णुदेवाने करावं आणि त्याचा संहार मात्र महादेवांच्या हाती पण मला खरं वाटते की महादेव वर तुला देतीलच कसा नारायण नारायण हे नारायण अगदी योग्यतेच बोलतोयस तू माझ्या वराची प्रचिती जर मला घ्यावीच लागेल म्हणून म्हणतो माझा हा हात तुझ्याच पाशी नारायण नारायण अरे कालकृष्ण बसवतुरा हा तुला मिळाल्यावर खरं की खोटा याची जर प्रचिती घ्यायची असेल ना तर असाच कैलास पर्वतीचा आणि महादेवांच्या बसती ऐकव म्हणजे महादेव म्हणून बसवतील आणि या साऱ्या त्रिलोक्याचा राजा अधिपती उतोशील बघ नारायण नारायण हे नारायण त्या गोसाव्याने मला वर दिला तो खरा की खोटा हे मला पाहावं लागेल आणि तो गोसाव्याचा रूप खात झाला की त्याची ती रूपवान पार्वती माझी धर्मवती बनेल हे शिवशंकरा सावध कशाविषयी पुत्र कालकृष्ण बसवतुरा नारायण नारायण हा संतापीला कालकृष्ण
महादेवांना सावध केलं पाहिजे. नारायण नारायण कैलासावरी डमरू वाजे. नारायण नारायण महादेव या ब्रह्मपुत्राचा आपला प्रणाम. बोला या नावाने. या कार्यक्रमाने अशा येणे केले. बोला आपण त्या नावाप्रमाणे बोला. तुम्ही येत्या घरापासून बाजूच्या बाजूला नारायण. हे शिवशंकर सावध हो. त्या ऋषीपुत्रास वर दिलास तर कशा ऋषीपुत्र कालवृषावर समाजोत्तर पहिला तुला चालले. माझी वेळा कैलास पर्वत आणि हा तो गोसाडा. याच गोसाड्याने मला वर दिला आणि त्याच वराची प्रचिती घेण्यासाठी मी करत आहे. परंतु नारदा माझ्या आधी तू इथे कशाला आलायस? नारायण नारायण. अरे काल तुझ्या बाजूला हा तुला मिळाला वर खाली बडा याची प्रतीक पाहिजे तुम्हाला बघ. नारायण नारायण. हे नारदा माझ्या वराची प्रचिती घ्यायची ना मग माझ्या पहिल्या वराची प्रचिती. अरे हे गोसाड्या तूच ना त्या तपस्या वर दिला होतास आणि त्याच वराची प्रचिती घेण्यासाठी मी करत आहे. आणि एकदा का तुझा तेवढा निर्णय झाला की तुझी ही पार्वती माझी धर्मवती बनणार आहे. उगाडाने ही पार्वती माझ्या स्वाधीन कर, नाहीतर माझा हात तुझ्या मस्तकी घेऊन तुझा मी तिच्या वरांचं उपत झालंय. ए नंदीलाल. फिरलेल्या शिवशंकरानं सतत वाहनाचा आदेश दिला आणि शिवशंकराच्या आज्ञा म्हणून त्यांना हाकेला नदीला लगेच दिशेने धावून आला आणि या संधीचा फायदा घेऊन शिवशंकर आणि पार्वती इथून निघून गेले.
दिशा खाऊन आलेला आहे. गंगा आणि भस्मासुराचं युद्ध सुरू झालं. भस्मासुराने आपल्या हाताकडे पाहिलं तर त्याच वेळेला देवाची घात झाला. हे युद्ध थांबवलं. अरे कार्तिक बसुंधरा महादेव तर इथून पडून गेले आणि त्यांची ती राहिली रुक्मिणी पार्वती. नारायण शिवशंकरा असा बेकरावाने बोलू नकोस. मला हवं आहे तुझी रुक्मिणी पार्वती. जिंकलेल्या भस्मासुरापासून शिवशंकरानं आपल्या पत्नी पार्वती पिता अस्तित्व वाचवण्यासाठी सर्व देवांना बोलावून घेतलं. सर्व देवांना बोलावून घेतलं. तो बदला माझ्या वराने हा मंत्र आहे. त्याला कसा पाठवा हेच काय कळेना. भोळेश्वरा असुराने आपली तपश्चर्या करावी आणि आपण त्यांना वर द्यावा. हे आता नेहमीचे झाले तेव्हा आपण तत्काळ दुष्ट भस्मासुराचा संहार करा. मानवा
नारायण नारायण सारे या ब्रह्मपुत्राचा आपला प्रणाम नारायण नारायण त्या प्रसंगाला याच्यामध्ये तारक सुद्धा नाही नारायण नारायण देवाशी भोळेश्वराच्या वराडे उन्मत्त झालेला तो भस्मासूर त्याला नेमके कसे थांबवावे याचाच आम्ही विचार करत आहोत तेव्हा आपण त्यातून काहीतरी मार्ग सांगा नारायण नारायण सारे तुम्ही चिंता करू नका यावर एक उपाय आहे. तुम्ही श्री गणेशांची आराधना करा हे जे तुम्हाला पार्वती माते आपल्या पुत्रास बोलून द्या नारायण नारायण 14 विद्येच्या दाता करत प्रार्थना कर जोडून देवा तुझी आराधना प्रथमा वंद्य तुला मोरया श्री गजानना वंद्य तुला मोरया श्री गजानना करतो प्रार्थना कर जोडून देवा तुझी आराधना प्रथमा वंदन तुला मोरया श्री गजानना वंदन तुला मोरया श्री गजानना हे माते तुझी व्यथा मी जाणून आहे काळजी करू नकोस मी देवांचा सेनापती बनवून ब्रह्मांडाने विष्णू आदेश केला आहे माझ्या आदेशाने विष्णुदेव कालकृष्ण भस्मासुराचा वध करतो हे माते निर्धास्त रहा काळजी करू नको निर्धास्त रहा काळजी करू नको श्री गणेशाच्या विनंतीला मान देऊन ब्रह्मांडाने विष्णुदेव आपल्या वाहन गरुड यावर स्वार होऊन कालवृष्ट भस्मासुराच्या वधास निघाले
रसिक हो, आपल्या माहितीसाठी समोर येणारी कलाकार एक सिने अभिनेत्री असून व्यावसायिक भारतीय वाद्य म्हणून ओळखले नाव रील स्टार सना सुर्वे. वाह वाह अति सुंदर या पार्वतीपेक्षाही सुंदर अगं या सुंदरी तुझं नाव तर काय मोहिनी, आपल्या परिचयात अगं या मोहिनी या साऱ्या त्रिलोकीचा सम्राट काल कृष्ण भस्मासूर म्हणतात मला आणि यात भस्मासूरच तुला लग्न करायचं आहे. अगं हे मोहिनी तुझ्या या रूपावर मोहित झाला हा भस्मासूर तुझ्याशिवाय राहू शकत नाही. चल आता आपण जाऊन लग्न करू. हो. मी तुमच्याशी विवाह करायला तयार आहे, परंतु माझी एक अट आहे. अगे मोहिनी एक काय 1000 रुपये मला म्हणते. कोण तुझी कोणती अट आहे? आमच्यामध्ये लग्नाआधी पतीचं नृत्य करावं लागतं आणि असं केलं नाही तर आमचे देवळात काय घडणार आहे ते तुम्हाला सांगून भस्मात घालतील. अगे मोहिनी पण तुम्हाला नृत्य करता येत नाही. त्याची तुम्ही मुळीच काळजी करू नका. मी जसं अभाव करेल तसं तुम्ही करा, म्हणजे झालं. ठीक आहे मोहिनी तुझ्यासाठी कोणते अंत करायला हा भस्मासूर तयार आहे. काय नाचवण्याला सुरुवात. मध्यांकर रती भस्मासूर आणि मोहिनीची ओळख झाली. शास्त्र 2 प्रहर दोघांमध्ये संभाषण सुरू झालं आणि 7 प्रहर ब्रह्मांडाने माल विष्णूचं मोहिनी रूप भस्मासूरने नाचलं. सूर्य उगवला. प्रत्येक प्रहर 3 तासांचा होता. 21 तासाचं नृत्य होतं. प्रहर पहिला. समोर मोहिनी बेधुंद होऊन नाचू लागली. ब्रह्मांडाने विष्णूचं मोहिनी रूप भस्मासुराला स्वतःकडे आकर्षित करू लागलं. आहार दुसरा चालू झाला. मोहिनी बेधुंदपणे नाचू लागली. तिथे मोहकथा, तिथे हास्य, तिथे नाच गाणे पाहून भस्मासूर मोहित झाला. असे होत प्रहार दुसरा जगला. मोहित झालेल्या भस्मासुराला पाहून मोहिनी त्याच्या जवळ आली. भस्मासुराला तिच्या डोक्यात हात देऊ लागले. शाबास शाबास. पुन्हा तिसरा जमला आणि चौथा प्रहरी भस्मासुराने नृत्य करण्यास सुरुवात केली. भस्मासूर मोहिनी संगे नृत्य करून आला आहे. बेधुंद होत असणारी मोहिनी आणि तिच्या संगे भस्मासूर नाचत होता. प्रहर 4था जमला आणि 5व्या प्रहरी मोहिनीने आपले हात मंदिराच्या दिशेने सरकवले. प्रहर 5वा जमला. प्रहर 6वा चालू झाला. कमरेवरचे हात मोहिनीने आपल्या खांद्याच्या दिशेने सरकवले. प्रहर 6वा जमला. प्रहर 7वा चालू झाला. मोहिनीने आपले हात मस्तकाच्या दिशेने सरकवले आणि तिने अखेर आपल्या हात मस्तकावर ठेवले. भस्मासुराने मोहिनीकडे पाहून आपले हात मस्तकावर ठेवले. आधी काय ज्वाळा उतरल्या आणि काळापुढच्या भस्मासूर जरूर घाम झाला. काळापुढच्या भस्मासूर जरूर घाम झाला.
हे विष्णू देवा, तुमच्या अतुलनीय पराक्रमाने या पृथ्वीवरील सर्व संकटे दूर केली. पूर्वी ठिकाण लुंकेश्वर तीर्थस्थान ओळखले जाईल. लुंकेश्वर तीर्थस्थान ओळखले जाईल. धन्यवाद रसिक भाऊ. गण दर्शनासाठी चला जाऊया गणेश पूजनाला.